मेहंदी लावल्यावर केस कोरडे पडतात, अजिबात मऊ राहत नाही, कडक होतात, रट होतात. तर तसं होऊ नये त्यासाठी मेहंदी पॅक कसा तयार करायचा, त्याचबरोबर भरपूर प्रोटीनयुक्त केसाला ज्याचा खूप फायदा होईल असा मेहंदी पॅक कसा तयार करायचा हे आज आपण बघणार आहोत. खास सिक्रेट टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे केस अगदी मस्त होतील. चला तर मग या खास व्हिडिओला सुरुवात करूया. तर मेहंदी पॅक बनवण्यासाठी आपल्याला मेहंदी भिजवायला पाणी तयार करायचं आहे. त्यासाठी लोखंडी कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये 1 ग्लास पाणी, कढीपत्त्याचे 15 ते 20 पानं घातलेली आहेत, 1 मोठा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत, 1 बीट जे आहे बारीक कट करून घालायचंय, त्याचबरोबर 3 आवळे देखील बारीक कट करून घातलेले आहेत. एवढे सगळे पदार्थ आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत. इथे मी परत थोडं पाणी वाढवलेलं आहे, जवळपास 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. गॅस सुरू केला, गॅसची फ्लेम मोठी करायची, एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे 5 जे पदार्थ आपण पाण्यामध्ये घातलेले आहेत हे आपल्या केसांसाठी खूपच उपयोगी आहेत. तर कढीपत्त्याची पानं इथे मी बारीक अशी तोडून घालत आहे, जेणेकरून त्याचा अर्क पाण्यामध्ये लवकर उतरेल. आता मोठ्या आचेवर चांगली उकळी काढून घ्यायची, त्यानंतर गॅसची फ्लेम मंद आचेवर करून 15 ते 20 मिनिटं हे जिन्नस सगळे पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहे, म्हणजे पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरेल आणि मग त्या पाण्यापासून आपल्याला आपली मेहंदी भिजवायची आहे. तर आता झाकण ठेवून मंद आचेवर सगळे जिन्नस पाण्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे 15 ते 20 मिनिटं. तर लोखंडी कढईमध्ये पाण्यामध्ये आवळे उकळल्याने लोखंडी कढईचं आयर्न त्याला मिळतं आणि काळा रंग तयार होतो. तर बघू शकता आवळ्यामुळे आणि लोखंडी कढईमध्ये इथे संपूर्ण जे जिन्नस आहे काळे झालेले आहेत, त्याचबरोबर पाणी देखील काळं झालेलं आहे. पण इथे आपण बीट वापरल्याने थोडासा असा जांभळट रंग याला आलेला आहे. तर आपण नुसती अशी मेहंदी लावली, आवळ्याची जरी मेहंदी लावली तरी देखील केस जे आहेत लाल होतात, पण इथे आपण बीट वापरल्या कारणाने थोडासा डार्क रंग केसांना येतो आणि आवळ्याची मेहंदी केसाला लावल्याने काळा रंग येतो. खरं आहे, पण ती वारंवार लावावी लागते. एकाच वेळेस असा काळा रंग केसांना येत नसतो, लालच रंग येतो. पण इथे बीट घातल्यामुळे हा लाल रंग थोडा डार्क होतो. तर इथे मी हे पाणी थंड झाल्यावर गाळून घेतलंय गाळणीने. आता आपल्याला मेहंदी भिजू घालायची आहे, त्यासाठी आपल्याला नॅचरल अशी मेहंदी वापरायची आहे. मी आधी गणपती छाप मेहंदी वापरायची, पण ती आता मिळत नाही. मी इथे ट्रिचअप अशी ही नॅचरल पानांपासून तयार केलेली मेहंदी आणलेली आहे. 100 ग्रॅम मेहंदी घेतलेली आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्यातल्या गुठळ्या मोडल्या जातील. त्यानंतर तयार केलेल्या पाण्यामध्ये ही मेहंदी भिजवायची आहे. पाणी कमी पडत असेल तर जे जिन्नस आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित ते मिक्स करून परत गाळून घ्या आणि मग त्या पाण्याने मेहंदी भिजवा. तर बघू शकता इथे संपूर्ण मेहंदी मस्त अशी भिजवून घेतलेली आहे. जास्त घट्ट मेहंदी भिजवायची नाहीये. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशी मेहंदी भिजवून घ्या. आता मेहंदी भिजवून घेतल्यानंतर कमीत कमी 12 तासांनी जास्तीत जास्त 24 तास झाकून ठेवायची, म्हणजे चांगला रंग चढतो मेहंदीला. तर आता 24 तासानंतर मेहंदी लावण्याआधी आपल्याला परत एक प्रोसेस करायची आहे. इथे 2 कोरफडीच्या काड्या घेतलेल्या आहेत. त्याचा काट्याचा भाग आपल्याला सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि ही कोरफड जी आहे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. ते बघू शकता कोरफड बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे. आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे 2 चमचे एरंडेल तेल किंवा कॅस्टर ऑइल आपल्याला यामध्ये घालायचं आहे. हे केसांच्या वाढीसाठी, गेलेले केस परत येण्यासाठी खूप उपयोगाचं आहे. मिक्सरला लावून हे बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता अतिरिक्त पाणी वगैरे ॲड केलेलं नाहीये. आता बघू शकता मेहंदी इथे मी 24 तास भिजू घातली होती, पण 5-5 तासांनी एकदा हलवून घ्यायची चमच्याने, म्हणजे असा मस्त काळा रंग मेहंदीला येतो. लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजू घातल्याने लोखंडी कढईचं आयर्न मिळतं. तर आता तयार केलेला ॲलोवेरा आणि कॅस्टर ऑइलचा जो ज्यूस आहे तो गाळून आपल्याला मेहंदीमध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. या प्रोसेसमुळे काय होतं, केस चांगले सिल्की होतात. मेहंदी लावले तरी देखील केस धुतल्यानंतर सिल्की राहतात, अजिबात जास्त ड्राय होत नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा. व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आणि मग आता आपला हा मेहंदी पॅक तयार झाला केसांना लावण्यासाठी. केसांना मेहंदी पॅक लावण्याआधी आपले केस चांगले शॅम्पूने धुतलेले असावे, कोरडे असावेत. त्यानंतर मेहंदी पॅक केसांना लावावा. कमीत कमी 1 तासाने जास्तीत जास्त 2 तास केसांमध्ये ठेवावा. त्यानंतर केस नुसते पाण्याने धुवून घ्यावेत. त्यानंतर केस चांगले सुकले की चांगलं तेलाने केसांची चंपी करावी. रात्रभर केस तसेच ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवावेत, म्हणजे मस्त असा रंग चढतो, जास्त काळ टिकतो. तर तुम्ही इथे बघितलं
मेहंदी लावण्याआधीचे माझे केस आणि लावल्यानंतरचे केस। तर आधीचे माझे केस बघू शकता थोडे भुरके लालसर दिसतात, पण मेहंदी लावल्यानंतर मात्र केसांना असा डार्क रंग आलेला आहे। आपण पाण्यामध्ये बीट घातलं होतं त्यामुळे केसांना छान अशी चमक आलेली आहे, थोडासा बर्गंडी रंग केसांना आलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता कढई किती स्वच्छ झालेली आहे। सुरुवातीची कढई काळी होती, आता मस्त गोरी गोरी झालेली आहे। तेवढं आयर्न आपल्या केसांना मेहंदीद्वारे मिळालेलं आहे। तर नक्की असा भरपूर प्रोटीन युक्त मेहंदी पॅक करून बघा। आणि तर आपण इथे आवळ्याची मेहंदी तयार केली, त्याने केस काळे व्हायला मदत मिळते, पण एकाच मेहंदी पॅक मध्ये एकदाच लावल्याने केस काळे होत नाहीत। वारंवार लावल्याने कंटिन्यू 6 महिने तुम्ही हा प्रयोग केला, प्रत्येक महिन्यातून एकदा किंवा दोनदा मेहंदी लावली, तेव्हा कुठे तुमचे केस काळे व्हायला मदत मिळते, तेव्हा कुठे केस काळे व्हायला लागतात। सुरुवातीला मात्र केस लालच होतात, पण इथे आपण बीटचा वापर केलेला आहे त्यामुळे लाल रंगापेक्षा थोडासा डार्क रंग केसांना येतो आणि तो छान दिसतो। तर नक्की ट्राय करून बघा। मेहंदी ही थंड असते आणि बऱ्याच जणांना मेहंदी लावल्यावर डोकं दुखतं आणि हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे मेहंदी थोडीशी कोमट करावी गॅसवर, त्यानंतर लावा, जेणेकरून त्रास होणार नाही। मी नेहमी करते असं, कारण माझंही मेहंदी लावल्यावर डोकं दुखतं। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? उपयोगाचा वाटला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद।